राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या गुन्हा दाखल नाही या वक्तव्यावरती मंत्री गोगावलेंनी जोरदार पलटवार केलाय। तटकरेंनी भ्रष्टाचारातच आयुष्य घालवलं, केवळ भीतीमुळे ते सत्तेत आले असा आरोप गोगावलेंनी केलाय। माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत एकही डाग दाखवा, मी आमदारकी सोडून देईन असं थेट आव्हानही गोगावलेंनी तटकरेंना दिलंय। रायगड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात गोगावले, थोरवे आणि दळवींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती तटकरे टीका करत असल्यानं शाब्दिक युद्ध पेटलंय। सुनील तटकरेवरती मी शपथ घेऊन सांगतो, या रामबागची चौकात ऐतिहासिक माझा जाहीर आव्हान आहे विरोधकांना, एक साधी एनसी सुद्धा नाही माझ्या आयुष्यामध्ये, साधी एनसी नाही। आणि तुमच्या तिघांवरती फौजदारी गुन्ह्यात नवीन तू वकील आहे, परत एकदा तुला सांगतो अभ्यास कर। तू त्यांच्यासोबत महिनाभर होतीस, त्यांचे सगळे अफिडेविट शोधून काढ। इंडियन पिनल कोड मध्ये फौजदारी गुन्ह्यामध्ये जे जे गुन्हे असतात ते सगळे गुन्हे यांच्यावरती रजिस्टर आहेत, असे देखील आहे। मला काय शिकवणार हे काय सांगता तो मोठेपणा? त्या तटकरेने आयुष्य घालवलं, त्या भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल, केवळ भीतीमुळे आमच्या युतीमध्ये ते समाविष्ट झाले। त्यात आतापर्यंत जेल के सलाखों के अंदर होते ते, लक्षात ठेवा। हे काय आम्हाला सांगताय? त्या 20 वर्षामध्ये एक तरी डाग त्या तुमच्या आमदारावरती दाखवा, त्याच वेळेला सोडून देतो आमदारकी। आज माझा शब्द आहे तुम्हाला, दाखवा ना आम्हाला। तर आपण पाहतोय की कोकणामध्ये सध्या शाब्दिक युद्ध पेटलेलं आहे एकमेकांवरती। त्यांच्या गुन्ह्यांचा जो आहे तो पाढा वाचला जातोय आणि आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। मात्र यातून प्रश्न उपस्थित होतोय की राजकीय नेते ज्यांच्याकडे मतदार खूप आशेने पाहत असतात की त्यांनी आपल्याला न्याय द्यावा, त्याच न्याय देणाऱ्या नेत्यांच्या अंगावरती अशा पद्धतीचे गुन्हे आहेत आणि त्यांचीच कॉलर व्हाईट नसेल तर नेमकं विश्वास कुणावरती ठेवावा? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।